आज ना मस्त अशी पाव वडा रेसिपी बनवली। वडापाव तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला असेल, पण एकदा पाव वडा नक्की खाऊन बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे। चला तर वेळ न लावता याची कृती पाहूयात। एका भांड्यामध्ये साधारण एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्या बेसन पीठामध्ये अगदी थोडीशी एक चिमूटभर हळद घालायची। हळदीमुळे कलर छान येतो। त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट चवीनुसार, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर याला छान अशी टेस्ट येण्यासाठी थोडीशी एक अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे। व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचे। जिरे पावडर जर तुम्हाला घालायची नसेल तर थोडेसे जिरे घाला आणि हे थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचे। बेसन पिठाला पाणी जास्त नाही लागत, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवायचं आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा याचं छान असं बॅटर बनवलेलं आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीने याचं बॅटर बनवलेलं आहे। तर आता यावरती झाकण ठेवून साईडला ठेवते। तर एका कढईमध्ये अगदी थोडंसं म्हणजे 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली तेलामध्ये। मोहरी छान असे तडतडल्यानंतर हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेत। तुम्हाला जर मिरचीचे काप घालायचे नसतील तर मिरची बारीक करून घाला, म्हणजे मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल। त्यानंतर अगदी थोडंसं एक चिमूटभर हिंग घातले। हिंग घातल्यामुळे ह्याला छान चव येते। आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं छान असं। त्यानंतर घालायची आहे कच्ची कोथिंबीर आणि कोथिंबीर मी थोडीशीच घातली कारण वरून पण नंतर कोथिंबीर घालणार आहे। अगदी थोडंसं 1 मिनिटभर हे परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये मी जिरे घातले नव्हते, जिरे घालण्याऐवजी मी इथे जिरपूड घातलेली आहे। तर जिरे पावडर घातले थोडी अर्धा चमचा, हळद आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। हे एक मध्यम आकाराचे 4 बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत आणि बटाटे शिजवताना जास्त पण शिजवायचे नाहीयेत। आता शिजवलेले बटाटे यामध्ये कुस्करून घालायचे, म्हणजे बटाटे जास्त बारीक न करता अशा हाताने मी फोडूनच घालते यामध्ये। बटाटे जर एकदम बारीक केले तर त्याची एवढी टेस्ट लागत नाही, त्यामुळे असे फोडून घातल्यामुळे एक वेगळीच चव लागते ह्याची। तर छान असं मंद आचेवरती असं मिक्स करत राहायचे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा अगदी व्यवस्थित ते सगळीकडे लागलं पाहिजे, त्यामुळे पुन्हा एकदा चांगला 2 मिनिट तरी हे व्यवस्थित परतून घ्यायचे। छान असं परतून झालेलं आहे। यावरती कच्ची कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्स करून थंड होऊन द्यायचे। मिश्रण थंड होते तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि हे जे बटाट्याचं सारण आहे ते पावामध्ये भरायचे। पण भरताना कसं भरायचे पहा, एक पाव घेतलेला आहे आणि तो आतमधून असा पोखरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि पाव पोखरल्यानंतर बटाट्याची भाजी त्या पावामध्ये भरायची आहे। भरताना पण व्यवस्थित एकदम आतमध्ये असं थोडंसं बोटाने प्रेस करत बटाट्याची भाजी व्यवस्थित पावामध्ये भरून झाल्यानंतर थोडंसं असं दोन्ही साईडनी प्रेस करायचे हाताने। अशा पद्धतीने अजून एका पावामध्ये भरून दाखवते मी। बघा, एखादी रेसिपी बनवण्याची जर पद्धत आपण बदलली तर त्याची चव सुद्धा बदलते। नक्की एकदा करून पहा, तुम्हाला खरंच खूप आवडेल। हल्ली बाहेर पण सगळं भेटतं, पण काय होतं की बऱ्याचदा तेल खराब असतं, त्यामुळे आपण शक्यतो घरीच असे पदार्थ बनवून खाऊ शकतो। आपल्या शरीरासाठी पण ते चांगले असतात आणि कमीत कमी खर्चामध्ये पोटभर होईल एवढं आपण बनवून खाऊ शकतो। तर झालं हे 2 पावामध्ये असं भरून झालेलं आहे बटाट्याचं मिश्रण। तर बेसन पीठ जे आपण भिजत ठेवलं होतं तर त्यामध्ये हे दोन्ही पाव छान असे बुडवून घ्यायचे। प्रत्येक बाजूने व्यवस्थित बेसन पीठचं जे बॅटर आहे ते याला लागलं पाहिजे चांगलं। तेल पण चांगलं तापले तोपर्यंत। तर मस्त असे हे, आणि गॅसची फ्लेम आता मी थोडीशी वाढवलेली आहे आणि छान असं खरपूस कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे व्यवस्थित। बघा, 4 बटाटे उकडून घेतले होते, तर 4 बटाटेमध्ये एकूण 7 ते 8 पाववडे होतात।
एका साईडने चांगलं तळून झाल्यानंतर हळूवार पलटी करून घ्यायचे आणि दुसरी बाजूसुद्धा एकदम चांगली खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायची. मध्यंतरीच्या काळात माझं हृदयाचं ऑपरेशन झाल्यामुळे रेसिपीमध्ये जरासा गॅप पडला होता, पण आता तब्येतीत जरा सुधारणा होते. त्यामुळे मला जसं होईल तसं नवीन आणि छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर इतरांनासुद्धा नक्की शेअर करा. मस्त असे गरमागरम पाववडे तयार आहेत. थोडेसे थंड झाल्यानंतर आपण हव्या त्या आकारामध्ये हे कट करू शकतो. चौकोनी किंवा त्रिकोणी कोणताही आकार तुम्हाला आवडत असेल तो आकार द्यायला. आणि हे असे नुसते जरी खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या माझ्या नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याजवळील बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा. त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. माझी कोणतीच रेसिपी मिस होणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन बनवून खात राहा. धन्यवाद.